नमस्कार, मी परमेश्वर मेहत्रे. मराठी मंडळी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार भेटत असतो आणि आज आपल्यासोबत आहेत पॉलिटिकल कट्टा या चॅनलचे होस्ट अमोल भट सर. स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा विषय चर्चेला आहे आणि शरद पवार साहेब यांची अद्यापपर्यंत मराठा आरक्षणावर फारशी अशी काही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. त्यांच्या सत्ता काळामध्ये किंवा जेव्हा पवारसाहेबांचं वलय होतं, आजही आहे, मात्र पवारसाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं नाही किंवा पवारसाहेब फारसे मराठा आरक्षणावर बोलत नाहीत असा एक आरोप पवारसाहेब यांच्यावर केला जातो. अमोल सर पॉलिटिकल कट्टा या चॅनलवरती वारंवार पवारसाहेबांबद्दल बोलत असतात आणि त्यामुळेच आपण हा विषय आज अमोल सरांसोबत चर्चेला घेतलेला आहे. सर, नेमका मराठा आरक्षणाला आपण हात घातला पाहिजे का या चर्चेला, किंवा याच्यावर बोललं पाहिजे का, की पवारसाहेबांचं मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय मत आहे, या विषयाला हात घालावा का? हां, सगळ्यात पहिले आता काही भूमिका स्पष्ट करू इच्छितो. आपण प्रत्येक वेळेसच आपण काही भूमिका मांडतो आणि त्यात आपल्या याच्यावरती जास्त प्रमाण जे आहे आपण पवारसाहेबांच्या भूमिका मांडतो आहे. आणि अनेक वेळेस वाचलेलं किंवा आपण माहिती ठेवलेली जी आहे पवारसाहेबांबद्दल, तर त्या माहितीच्या आधारावर आपण का नाही बोललं पाहिजे, अनेक जणांच्या शंका आहेत. आणि तुम्ही जसं विचारलं तसं अनेक जण विचारतात ना, सहज कोणी प्रश्न टाकून विचारतो, बोलण्यात विचारतात, किंवा अनेक ठिकाणी मी पण सोशल मीडियावर बघतो की पवारसाहेबांनी काय केलं, पवारसाहेबांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं, किंवा इतर समाजाची किंवा विरोधी पक्षातली लोक सहजतेने हा आरोप करतात. तर सगळ्यात पहिले आपण ही भूमिका समजून घेण्या अगोदर पवारसाहेबच समजून घेतले पाहिजे की काहीही झालं, चांगलं झालं तर लवकर पवारसाहेबांचं नाव घेतलं जात नाही, बरोबर, पण काही झालं तर त्याला सहज पवारसाहेबांचं नाव जोडलं जातं. हे महाराष्ट्राचा इतिहासात आपण बघतोय, राजकीय इतिहासात, की पवारसाहेबांचं नाव जोडलं की झालं, हे अपयश आहे, ही गोष्ट नाही घडली की पवारसाहेब. पण त्या अगोदर आपल्याला कुठलीही गोष्ट किंवा त्याचं अशा फार मोठ्या प्रश्नाचं एका वाक्यात एका शब्दात उत्तर नसतं. त्यासाठी सगळी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. आणि पवारसाहेब ह्या प्रश्नावर बोललेच नाही किंवा त्यांची काय भूमिका आहे असंही नाही. वेळोवेळी पवारसाहेबांनी मीडियासमोर आपली भूमिका मांडलेली आहे. ते आपल्याला अनेक ठिकाणी पुराव्यादाखल मिळूही शकतं. पण कसं असतं, मीडिया असो किंवा एक मन बनलेलं आहे की त्यांनी सांगितलेली ती बाजू ऐकायचीच नाही, ते बोललेली ती बाजू दाखवायचीच नाही, किंवा दाखवली तर ती फारशी प्रकाश झोतात आणायचीच नाही, हा प्रकार चालतो. आणि ते बोललेले आहेत, पुराव्यादाखलसुद्धा आपण दाखवू शकतो. आणि ह्या विषयावर बोलावं की न बोलावं, तर निश्चित आपल्याला असं वाटतं मराठा समाज फार मोठा आहे, आपल्याकडून काही चूक झाली तर मग आपण त्या विषयावर बोलावं की न बोलावं. पण काही विषय असे असतात की जे आहे ते आहे, त्यावर आपण बोललं पाहिजे. आणि जे तथ्य तेच बोललं पाहिजे, नाही तर विनाकारण उचलली जीभ लावली टाळायला असंही नको. जे तथ्य ते बोललेलं कुणालाही मान्य असतं आणि आपण काही त्यावर आपलं मत म्हणून देत नाही आहे. पण आज तुम्ही जसा प्रश्न विचारला की पवारसाहेबांची भूमिका, तर आपण पवारसाहेबांच्या भूमिकेवरच बोलूत ना. पवारसाहेबांनी वेळोवेळी सांगितली स्वतःची भूमिका काय. यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले राज्यघटना आरक्षणाबद्दल काय सांगते, जे आपण वाचीव माहिती किंवा माहिती मिळवतो यात सांगते. राज्यघटनेमध्ये असं सांगितलेलं आहे की SC आणि ST आरक्षण होतं, त्यानंतर OBC आरक्षण आलं. मग ह्या आरक्षणामध्ये ज्या काही जाती आहेत, आरक्षण कशासाठी? आरक्षण हा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारकडे अनेक वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि ते त्यांनी केले पाहिजे किंवा ते करतायत. मग आरक्षण हा सामाजिक स्तर वाढविण्याचा प्रकार आहे. सगळ्यात पहिले जे आरक्षण कशासाठी होतं, तर सामाजिक स्तर, एका पिछड्या मागे पडलेल्या समाजास सामाजिक स्तरामध्ये आणण्याचा प्रकार म्हणजे आरक्षण, त्यासाठी दिल्या गेलेलं. मग ह्यात काय झालं, अगोदरच्या काळामध्ये फारशी गरज वाटली नाही, नंतर कालांतराने आरक्षणाचं महत्त्व वाढत गेलं आणि प्रत्येक समाजास त्या आरक्षणाचं महत्त्व वाटू लागलं. मग तशी तशी ती मागणी येऊ लागली, जशी ती मागणी या लागली, रेटा लागली, तसं त्याचं महत्त्व आपल्याला वाटायला लागलं. असं आहे. मग त्यासाठी आपल्याला पाहावं लागेल, तुम्ही म्हणता की पवारसाहेब किंवा अनेक लोक म्हणतात पवारसाहेब फार वर्षापासून सत्तेत होते, त्यांनी का केलं नाही. मग मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जोरकसपणे कधी आली? मागच्या 5-7 वर्ष 1-2 वर्ष कमी जास्त, त्या वर्षामध्ये जोरकसपणे आली. आपल्या तर अलीकडच्या काळात तर आपण म्हणू कोपर्डीच्या ताईचा जो घटना घडली त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघालेत ते, आणि त्या मोर्चाच्या नंतर ह्या मागणीने जोर धरला. आणि तेव्हाही आपण बघू त्या मोर्चामध्ये पण मागणी काही मराठा आरक्षण ही एकमेव मागणी नव्हती. तो एक असंतोषाचा उद्रेक किंवा एका ठिकाणी येण्याचा प्रकार घडला. ती जी घटना झाली त्यानंतर त्यात असं झालं आहे की त्या कोपर्डीची घटना झाली, मग त्याच काळात किंवा त्याच्या अगोदरच्या 5-10 वर्षाच्या आधीच्या काळापासून
दुष्काळ येणे, नैसर्गिक आपत्ती येणे, शेतीचं नुकसान होणे, ह्या गोष्टी चालू राहिल्या. मग आपण बघू महाराष्ट्रामध्ये निश्चितच मराठा समाज जास्त आहे. मराठा समाजाचा प्रमुख व्यवसाय हा शेतीचा आहे. शेतीवर जास्त मोठ्या प्रमाणात शेती त्यांच्याकडंच आहे. मग नैसर्गिक आपत्ती शेतीवर आली, नुकसानही शेतीचं झालं म्हणजे मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात झालं. आत्महत्याचं जर आपण प्रमाण बघितलं, शेतकरी आत्महत्या, त्यामध्ये मराठा समाजाच्या आत्महत्या 50% आसपास आहेच. मोठा समाज आहे तर तो प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याची संख्याही भागीदारी तेवढीच राहणार आहे. मग असं करत करत त्या समाजाच्या युवकांमध्ये किंवा आत्ताच्या पिढीमध्ये ही भावना येत चालली की आपल्यावरती कुठंतरी अन्याय होतो आहे, आपलं नुकसान होतं आहे, आपल्यालाही आरक्षण असलं पाहिजे, आपल्याला शैक्षणिक आरक्षण असलं पाहिजे. आता शिक्षणाचा खर्चही पहिल्यापेक्षा वाढला. राजकीय आरक्षणाची तर त्यांची मागणी नाहीच आहे. राजकीय आरक्षणाची मागणी असण्याचा प्रकार पण नाही की महाराष्ट्रात आपण बघतो. राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण स्थिर झालेला आणि स्थिर स्थावर झालेला समाज मराठा समाज आहे. गाव खेड्यापासून पाहू आपण तर मंत्री मुख्यमंत्र्यापर्यंतही मराठा समाज आहे. मग मराठा समाजावर निव्वळच राज्यकर्त्यांनी अन्याय केला असं म्हणू शकत नाही. मराठा समाज मोठा आहे तर त्यांची आमदारांची संख्याही मोठी आहे. सर्व पक्षामध्ये त्यांची ती ताकद आहे. पक्ष कुठलाही घ्या तुम्ही, महाराष्ट्रामधील कोणताही पक्ष असो. एवढी ताकद असताना मग आरक्षणाला एवढा उशीर का होतोय? मग पवार साहेब ठोस भूमिका का मांडत नाहीये किंवा मीडियासमोर का बोलत नाहीये? बोलतात पवार साहेब मीडियासमोर. ह्याच्यासाठीच मी मग दाखल काही गोष्टी आणल्यात, तुम्हाला तारखेनुसार किंवा इंटरव्ह्यूनुसार सांगू शकतो आणि पुरावा देऊ शकतो. असं नको व्हायला की पवार साहेबांवर नेहमी मत मांडतो म्हणून पवार साहेबांचीच बाजू घेतोय मी. की आजचा मेन मुद्दा काय आपला की पवार साहेबांनी त्यांची काय भूमिका घेतलेली आहे. हां, तर मी थोडंसं दाखलच दाखवू इच्छेल की पवार साहेबांनी संजय पुगलिया यांना 14 ऑगस्ट 2018ला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये पवार साहेब म्हणतात मराठा समाजास आरक्षण जरूर मिळावं, पण SC ST OBC यांना मिळणाऱ्या आरक्षणास धक्का न लावता मिळावं. आरक्षण देताना त्यात क्रिमिलेअरची अट असावी. सदन समृद्ध घरातील मुलांना अशा आरक्षणाची गरज नाही, मग त्यांना देऊ नका, गरजवंतांना याचा लाभ मिळू द्या. काय सांगतात पवार साहेब की एक आपण चर्चेत म्हणतो मराठा समाज समृद्ध आहे, सधन आहे, काय गरज आहे त्यांना? असं नाही. मराठा समाजातली 2, 5, 10% लोक सधन आहे, समृद्ध आहे, त्यांच्याकडे शेती आहे, राजकारणात स्थिर झालेली आहेत. पण बाकीच्या समाजाची काय परिस्थिती आहे? पण मग हे असं आरक्षण जर सरसकट सगळ्यांनाही मिळालं, क्रिमिलेअरची जर अटच नाही ठेवली, तर त्यातील जो स्तर उंचावलेल्या स्तराची लोक आहेत, ज्यांचा स्तर उंचावलेला आहे, जे आर्थिक क्षमतेची पण लोक आहेत, मग त्यांच्यामुळे गरिबांचं नुकसान होईल. त्याच्यामुळे त्यांना न देता बाकीच्यांना द्या अशी भूमिका आहे. मग ही भूमिका रास्त नाही का? की क्रिमिलेअरची अट टाका. निकषावर नाही, आर्थिक निकषावर नाही, क्रिमिलेअर नाही, क्रिमिलेअरची अट ठेवा म्हणतात. मग क्रिमिलेअर म्हणजे काय असतं? उत्पन्नाची अट येते त्यामध्ये. अच्छा, आपण OBC मध्ये बघतो, नॉन क्रिमिलेअर आहे OBC मध्ये, तसं क्रिमिलेअर ठेवून द्यावं. आणि SC ST OBC यांच्या कुठल्याच हक्कावरती गदा येऊ नये हे त्यांनी वारंवार सांगितलं. त्याच्यानंतर पवार साहेब अजूनही पुढे सांगतात. पवार साहेबांनी 17/9/2016ला एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं कर्जमाफी, आरक्षण, फाशीची शिक्षा द्या, अट्रॉसिटी शिथिल करा, या प्रमुख मागण्या आम्ही सत्तेत होतो पण वेळीच शेती समस्येवर लक्ष देत होतो. ह्या मराठा समाजाच्या ह्या ज्या प्रमुख मागण्या ह्या समोर आल्या मोर्चामधून. मग त्याच्यानंतर एक आरोप झाला की देवेंद्र फडणवीस एक ब्राह्मण व्यक्ती आणि म्हणून मला टार्गेट केलं जातं. जेव्हा ते मोर्चे निघालेत ना तेव्हा असं. मग एक मजेची गोष्ट मला सांगा, जर आठवत असेल तुम्हाला तर, फडणवीस हो परतही आहे. तर मला एक सांगा, फडणवीस जेव्हा सत्तेत होते तेव्हा मोर्चे काढण्याच्या मागे राजकीय षडयंत्र आहे म्हणायचे ते. हां, आणि आज हे सरकार सत्तेत आहे. मग आता ह्या मोर्चा मागे षडयंत्र, ह्यांचं जर षडयंत्र होतं तर हे स्वतःच्याच विरुद्ध मोर्चे काढतील का? असंतोष घेतील का? म्हणजे बोलण्यात फार हुशार किंवा आपली बाजू मांडण्यात असं म्हणावं लागेल. ह्याच्या अगोदर ब्राह्मण मुख्यमंत्री झाले नाही का महाराष्ट्रात? मनोहर जोशी ब्राह्मण नव्हते का? अंतुले मुस्लिम नव्हते का? असा महाराष्ट्राने कधी जातीभेद केला नाही. पण स्वतःची बाजू वाचवण्याचा प्रकार म्हणता येणार नाही का हा? की जात पुढे आणून म्हणायचं की मी ह्या जातीचा आहे म्हणून हे मोर्चे काढले. अहो, त्यांचा पवार साहेब म्हणतात की शेतीविषयक यांची ज्या काही अडचणी होत्या, कर्जमाफीविषयक होत्या, ह्या योग्य वेळी आम्ही त्या अडचणींचा निपटारा केला म्हणून त्यांचा असंतोष समाजाचा असंतोष संघटितपणे समोर आला नाही. आणि जो मागच्या 4-5 वर्षात आपण बघितला, मग तो संघटितपणे समोर येण्याची कारणं काय? सतत दुष्काळ, नापिकी, कर्जमाफी नाही झालेली,
आणि त्यात कोपर्डीची घटना घडणे, मग त्यातून तो असंतोष समोर आला, अट्रॅसिटीच्या काही केसेस असतील, मग अशा ह्या सगळ्या गोष्टीतून ती मागणी समोर आली. ती भूमिका पवारसाहेब मांडतात. मग एक व्हॉट्सअपवर एक मागे जोक फिरायचा की काही म्हणतात पवारसाहेबांनी काय केलं काय नाही, त्यात सतत कार्यरतांसारख्या महाराष्ट्रामध्ये शेती हा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. मग शेतीसाठी जर फलोत्पादन असो, शेतीसाठीचे जे कुठलेही फायदे असतील, ते फायदे जर पवारसाहेबांच्या काळात होत गेले, आपण आकडे जर बघितले तर पवारसाहेबांच्या काळामध्ये 10 वर्षाच्या कृषीमंत्री असतानाही भारतीय गोडाऊन म्हणू किंवा कोठार धान्याची ओसंडून वाहा लागली असं म्हणणं तर अतिशोक्ती ठरणार नाही. मग शेतीचं उत्पन्न जिथं वाढलं तिथं मराठा समाजाचं उत्पन्न वाढलं की नाही, मराठा समाजाला फायदा झाला की नाही. मग MIDC जर झाल्यात, काही चांगल्या गोष्टी प्रोजेक्ट आले, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त कामं किंवा फायदा कोणाला झाला, मोठा समाज होता तर मराठा समाजाला झाला की नाही. मग असं टिपिकली कोणाचं नाव घेऊन किंवा कोणाचं एका असं काम करताना बोलले नाही. आणि पवारसाहेबांची एक सवय आहे पहिल्यापासून, पवारसाहेब हे सॉफ्ट कॉर्नर आहे आरोप करण्यासाठी, पण केलेल्या कामाचा कधीच गाजावाजा करणे, श्रेय घेणे हे पवारसाहेबांची सवय नाही. आणि हे त्यांचं चुकलं म्हणायचं का आपण, की चांगलं म्हणून त्यांची स्तुती करायची आपण. त्यांनी कधीच की मी ह्या इथे MIDC केली, मी हा प्रोजेक्ट इथे उभा केला, त्या प्रोजेक्टमध्ये इतक्या युवकांना नोकऱ्या मिळाल्या, इतकी लोक स्थिर झाली, शेतीमध्ये हा फायदा झाला, त्यांनी आकडेवारी दाखवून श्रेयवाद कधीच घेतला नाही पवारसाहेबांनी. आणि आरक्षणावर सांगितलंच ना की पवारसाहेबांनी आरक्षणाला विरोध कधी म्हटलेच नाही. जशी मागणी जोरात आली, मग आघाडी सरकारने पण मराठा आरक्षण दिलं. आरक्षणाला विरोध नाही, परंतु पवारसाहेबांनी आपण येणार आहोत तुर्तास प्रयत्न केले. पवारसाहेबांचा आरक्षणाला विरोध नाहीये, मात्र जे सक्षम प्रयत्न आरक्षणासाठी झाले पाहिजेत ते पवारसाहेबांकडनं केले जात नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? नाही, बिलकुल नाही. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की पवारसाहेबांवर सहज सोपे आरोप करणे किंवा टीका करणे हे फार सोपं आहे. त्यांनी वेळोवेळी भूमिका मांडलेल्या मी आता तुम्हाला तारखानीशी पुढे दाखवतोच आहे. तर तसंच ते एका मुलाखतीमध्ये सांगताना तेच सांगतात की आम्ही सत्तेत होतो पण वेळीच शेती समस्येवर लक्ष देत होतो, त्यामुळे शेती करणाऱ्यांवर अस्वस्थतेची पाळी आली नाही. आता मोठ्या प्रमाणात कमी शेती असणारा शेतकरी अस्वस्थ झाला. सगळेच प्रश्न आम्ही सोडवले असा आमचा दावा नाही, पण आम्ही त्यातील बरेच सोडवण्याचे प्रयत्न केले. सध्याचे म्हणजे तेव्हा जी मुलाखत चालू होती तेव्हाचे फडणवीस आणि मोदी सरकार असा प्रयत्न करताना दिसत नाही, त्यामुळे असा उद्रेक होतो. 2016ची मुलाखत. हां, सत्ता नाही म्हणून हा उद्रेक आहे म्हणणं चुकीचं आहे. काहींचं म्हणणं होतं की बा आता यांची सत्ता नाही आहेत, पवारांची किंवा राष्ट्रवादीची किंवा जे पण विरोधात आहे म्हणून हा उद्रेक झाला. मी 50 वर्षापेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहे. लोक मला निवडून देतात. मी कधी राज्यात कधी केंद्रात विरोधी पक्षात होतोच. मग आम्ही तेव्हा का असाच उद्रेक केला? म्हणजे पवारसाहेब म्हणतात मी सत्तेत होतो, विरोधात पण होतो. बरोबर आहे, कधी राज्यात विरोधात होते, कधी केंद्रात, सततच ते 50-55 वर्ष सत्तेत होते असं नाही. पण मग त्यांनी काय असे उद्रेकच केले का याच्या अगोदर? हे जे लोक म्हणतात किंवा सत्तेत नाही म्हणून हे उद्रेक करायला लागले, मग ते जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी अशाच गोष्टीचे मुद्दे केले का? भावनेचं भांडवल पवारसाहेब करत नाही. तुम्ही जर पवारसाहेबांचा अभ्यास केला तर कुठल्याच भावनेचं भांडवल करून राजकारण करत नाही. त्यांची जी भूमिका असते ती रोखठोक असते, न बोलता आपली कामं करायची. हां, आज संबंध समाज जागृत झाला, याचं नेतृत्वही कोणी राजकीय व्यक्ती करत नाही तर संबंध समाज करतोय. आपण बघतो कोपर्डीच्या प्रकरणानंतर कुठल्या एका व्यक्तीने किंवा पक्षाने त्याचं नेतृत्व केलं नाही, किंवा ते जे मोर्चे निघायचे त्या मोर्चामध्ये कुठल्या एका पक्षाचंच नेतृत्व असायचं असं नाही. खासदार, आमदार किंवा अनेक भाजपची लोकं पण असायची, सेनेची लोकं पण असायची, काँग्रेस, म्हणजे तो समाजासाठी काढलेल्या मागण्यांचा मोर्चा होता, सर्व समावेशक होतं. त्यानंतर ते म्हणतात आमच्याबद्दल सत्ता भोगली असं म्हणणं म्हणजे आकसापोटी बोलणं होईल. मी 15 वेळेस निवडून आलो, लोक 1 वेळेस 2 वेळेस चूक करतील. पवारसाहेब म्हणतात मी 15 वेळेस. बरोबर आहे, तुम्ही काही खोटी आश्वासन न दिली लोक एकदा फसतील, दोनदा फसतील. सतत एक पिढी होऊन दुसऱ्या पिढीच्या हाती सत्ता आली. आपण लोक 1 वेळेस 2 वेळेस ते वारंवार त्या थापांना गोष्टींना बळी पडू शकतात. वारंवार तुमच्या खोट्या गोष्टीला बळी नाही पडू शकत. सतत 15 वेळेस निवडून दिलं, काहीतरी काम करत असतील म्हणून निवडून दिलं, काहीतरी लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत असतील म्हणून निवडून दिलं. पहिल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीला सत्ता आली त्यांच्याकडे अजूनही, म्हणजे काहीतरी ते लोक करतात ना म्हणून त्यांना दिलं. नाही, तिसऱ्या पिढीत आली आता. हो, तिसऱ्या पिढीत आली. तर आणि त्यानंतरही असं आहे की काही लोक तेव्हा म्हणायची 2016-17ला किंवा माझं मुख्यमंत्री पद जावं म्हणून काही लोक हे असं करतात. हे असं म्हणणं गैर आहे.
म्हणजे स्वतःचं अपयश झाकण्यासाठी अशी तेव्हा केली गेलेली वाक्य काही फडणवीसांकडून किंवा जे पण तेव्हा सत्ताधारी होते त्यांच्याकडून, असंच म्हणावं लागेल. त्याच्यानंतर परत आता पवारसाहेब काय म्हणतात, आणि एक गोष्ट आहे, कर्नाटक मध्य प्रदेशमध्ये मराठा समाजाला आरक्षण आहे. आता राज्य आणि केंद्र ह्या दोघांनी समन्वय ठेवून हे काम जर केलं तर मार्ग निश्चित निघू शकतो. कारण की आरक्षणासाठी काही बाबी ह्या केंद्रातील किंवा घटनेत तरतूद करून घ्याव्या लागतील. आता ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, आपण रोज टी व्हीवर बघतोच आहे. न्यायालयाच्या काय अडचणी आहे, काय अडचणी दूर झाल्या पाहिजे. आता आरोप दोन्ही बाजूनी होतात. मग आपण बघतो ते महाअभिवक्ता ते म्हणतात मला ते पण एक आपण काहीतरी बातमी बघतोय की मला हे करण्यापासून परावृत्त केलं की हे तुम्ही बाजू मांडू नका. हां, मग ते तुम्ही एक बघितलं का की ती बाजू नाही उचलल्या जात फार लवकर, पण पवार साहेब हे नाव फार लवकर उचललं जातं. त्याच्यानंतरही पवार साहेबांनी एका ठिकाणी सांगितलं, मी राज्यसभेचा सदस्य आहे, मी राज्यसभा प्लस विरोधी पक्ष दिल्लीमधील जे पण आहे सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित करतो, मराठा आरक्षणाचा मुद्दा समजून सांगतो, सत्ताधाऱ्यांनो तुम्ही थोडीशी बाजू पुढे घ्या, मी विरोधकांना सोबत घेतो, आपण सगळे सोबत येऊन लोकसभेत हा मुद्दा मांडूयात. हे सांगणारे पण पवार साहेबच आहेत ना, की त्यांची ताकद काय आज ते विरोधी पक्षात आहे. मग दुसरी गोष्ट, पवार साहेबांची ताकद कितीशी, महाराष्ट्रामध्ये ताकद, केंद्रामध्ये ताकद फार तर फार 11-12 खासदाराच्या वर स्वतःची ताकद बनली नाही. जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा एकटे पवारसाहेबच एकटे महाराष्ट्रासाठी काय करू शकतात, काँग्रेसची काही पूर्ण सत्ता त्यांच्या हातात कधी आली नाही. मग ह्या पवारसाहेबांकडे जी खासदार असलेली किंवा त्यांच्या क्षमतेवर त्यांनी काय केलं पाहिजे, मग सगळ्या अपेक्षा पवारांकडूनच. थोडे प्रश्न केंद्रालाही विचारले पाहिजे ना लोकांनी, की केंद्राने यात काय भूमिका निभावली, केंद्र यासाठी काय करणार आहे. जो राज्यातला सध्याचा विरोधी पक्ष आहे तो केंद्रातला सत्ताधारी आहे ना, जे राज्य नाही करू शकला ठीक आहे, मग तुम्ही केंद्रात करून दाखवा ना. पण केंद्रातही काय अडचणी आहे, मग तुम्ही म्हणसाल मग ह्यांनी का नाही केलं, मग सतत तोच प्रश्न येतो. मग असं असतं का की काहीही झालं की ह्यांनी प्रश्न किती वर्ष विचारायचेत, त्यांना आता प्रश्न सत्तेला विचारायचे असतात. तेव्हाची जी सत्ता होती त्या सत्तेला तेव्हा प्रश्न विचारायचे असतात. आता जे सध्या करायचं त्यांच्याकडून करून घ्यायचं असतं, विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी हातात हात मिसळून. प्रत्येक राज्यात ही मागणी आहे. आपण हरियाणामध्ये गेलो जाट मागतायत, राजस्थानमध्ये गेलो गुर्जर मागतात, गुजरातमध्ये आलो पटेल मागतात, नंतर यादवांसाठी आहे, रेड्डींसाठी आहे. म्हणजे प्रत्येक राज्यामधील जो मोठा समाज आहे त्या प्रत्येक समाजाची ही मागणी आहे. मग ह्या सगळ्यांसाठी केंद्राला तरतूद करावी लागेल की नाही, केंद्राला ही तरतूद करावी लागेल ना. ही तरतूद कुठे होईल, दिल्लीतल्या सरकारकडूनच होईल, प्रत्येक राज्य सरकारकडून होणार नाही. मग काही जण म्हणतात ह्या दक्षिणेतल्या ह्या राज्यात झालं त्या राज्यात झालं, मग महाराष्ट्रातही झालं ना, महाराष्ट्रातही झालं की नाही, पण ते कोर्टात टिकू शकलं नाही. जसं की तामिळनाडूचा उल्लेख केला जातो, तामिळनाडूने विशेष तरतूद करून केंद्राकडून ते पारित करून घेतलेले आहे आणि केंद्र सरकारने त्या निर्णयाच्या विरुद्धात कोर्टात दाद मागता येत नाही. अच्छा, बरोबर आहे. जसं आपण म्हणतो सहानी केसमध्ये झालेलं आहे की 50% आरक्षण देता येणार नाही, अशी ती केसमध्ये दाखला दिला गेलेला आहे. पण काही अपवादात्मक ठिकाणी असं पण त्यामध्ये आहे. मग तोच एक दाखला घेऊन किती वेळेस थांबवायचं. मग जसं मराठा आरक्षणाने आपली 50% लिमिट क्रॉस केली होती, मग त्याच्यानंतर केंद्रामध्ये जर एक कायदा संमत केला तर कोर्टात ह्याला आव्हान दिलं जाणार नाही, ह्याला कोर्टात आव्हान दिलं जाणार नाही, तर हे आरक्षण टिकेल ना. हा साधा सरळ सोपा आत्तापर्यंतच्या आलेल्या माहितीतूनचा विषय आहे ना. किती सोपा विषय आहे मग हा. म्हणजे केंद्राला हालचाल करावं लागेल. साहेब प्रयत्न करण्यासाठी केंद्रामध्ये तयार आहेत. हो, त्यांचं स्टेटमेंट आहे, अधिकृत स्टेटमेंट आहे. पवार साहेबांनी सांगितलं आहे की मी केंद्रामध्ये प्रयत्न करतो, विरोधी पक्षांची सगळ्यांची मोठ बांधतो. त्यांनी जबाबदारी विरोधी पक्षांची, मी प्रत्येकाला भूमिका समजून सांगतो ह्या मुद्द्याची, मी पुढाकार घेतो, तुम्ही सत्तेवाले पुढाकार घ्या. केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, त्यांना पुढाकार घ्यावा लागेल ना या विषयावर. बरोबर. त्याच्यानंतर 2018ला जे आरक्षण आलं, 2018ला आरक्षण आलं, मग हे आरक्षण त्याच्या अगोदर आघाडी सरकारने एक आरक्षण दिलं होतं, हेच मराठा आरक्षण. मग ते आरक्षण दिल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी उणिवा राहिल्या, कोर्टात आव्हान दिलं गेलं. आव्हान दिल्यानंतर ते खारिज झालं. मग ते खारिज झाल्यानंतर ते पण आपण जर बघितलं तर फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर 4 वर्ष त्या केसवर काय केलं, आघाडी सरकारने दिलेलं आरक्षण तेव्हाच त्यांनी कोर्टात लक्ष दिलं असतं, ह्या केसचा पाठपुरावा केला असता, योग्य वेळी ते विषय उचलले असते, तर
4 वर्ष काहीच न करता जाता जाता शेवटच्या वर्षी म्हणजे श्रेय घ्यायचं होतं फक्त. पहिलं आरक्षण जर ॲज इट इज टिकलं असतं, त्यामधल्या त्रुटी दूर करून ते आरक्षण पुन्हा लागू केलं असतं तर, पण पहिल्यांदा श्रेय मिळेल ना, म्हणजे राजकारण आलं की नाही इथं. मग पहिल्यांदा श्रेय न मिळता स्वतःला मिळालं पाहिजे. मग स्वतःला श्रेय मिळवण्यासाठी तर त्यांनी पहिल्याच लक्ष नाही दिलं. पण एक बघा तुम्ही, ते ECSचे जी प्रमाणपत्र आहे मराठा आरक्षण मिळाल्याच्या नंतरची, त्यातील एक कुणाचं प्रमाणपत्र बोलवा आणि त्या प्रमाणपत्रावर काय तारीख आणि उल्लेख येतो तो बघा. आघाडी सरकारच्या काळात जे आरक्षण दिलं गेलं होतं त्या तारखेचा आणि त्याचा उल्लेख येतो. फडणवीस सरकारच्या काळात जे आरक्षण मिळालं होतं त्या मुलांच्या प्रमाणपत्रावर, कास्ट सर्टिफिकेटवर तो उल्लेख येतो. म्हणजे त्याच आधाराला धरून पुढे हे प्रमाण चाललेलं आहे. हां, पण खंत ही आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा विरोधी पक्ष म्हणूयात आपण, आजही एक अशी खंत वाटते की ह्या पक्षात स्वतःच्याही भूमिका त्या योग्य जरी असतील, काही लोक तर अयोग्य भूमिका किंवा खोट्या गोष्टी इतक्या छान प्रकारे प्रेझेंट करतात. ह्या लोकांकडे काही मुद्दे आहेत ते मांडत नाहीत. तुम्ही मला प्रश्न विचारता, आपण तर यूट्यूब चॅनलवरती काहीतरी मत मांडतो, ह्याच्यापेक्षा त्या पक्षांच्या वेगवेगळ्या प्रवक्त्यांनी येऊन या गोष्टी पुढे मांडायच्या असतात. त्यांनी त्या गोष्टी सांगायच्या असतात. जर आपण TV बघितला तर खंत ह्या विरोधी पक्ष हा फार स्ट्रॉंग असला पाहिजे केंद्रातला. पण जर तुम्ही हिंदी मीडिया कुठलं चॅनल लावलं तर त्या चॅनलवरती काँग्रेसची जी प्रवक्ते येतात, काय होते प्रवक्त्यांवर भारी तो पत्रकार किती वेळेस भरतो. सरळ सरळ एक तर तशा वाहिनीवर त्यांनी मुलाखतच देऊ नये, नाही तर प्रवक्ते अशी ठेवावे की ते बोलता आलं पाहिजे, मुद्दा खोडता आला पाहिजे. शांत, स्तब्ध, स्थिर, लोकांना पटपट पटपट तुमचा मुद्दा ऐकून घेता आला पाहिजे. ह्या बाबतीत तर नावच ठेवावं लागेल. केंद्रात जेवढे पण विरोधी पक्षात असलेले पक्ष आहेत ह्यांची प्रवक्ते आपली बाजू पाहिजे त्या प्रमाणात मांडत नाही. आजकाल लोकांना जे इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर फास्टमध्ये बाजू मांडणारा पाहिजे. तुम्ही पहा असे प्रभावीपणे बोलणारा. काही तर प्रवक्ते, काही पक्षाची प्रवक्ते अशी त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही, सरळ सरळ खोटं बोलतात 100%. पण ते असं पटून सांगतात की आपण म्हणतो ना, एक खोटं जरी असलं आणि ते 1000 वेळेस बिंबवलं तर ते खरं वाटायला लागतं, तशातला प्रकार ते करतात. मग अशा या बाजू मांडल्या पाहिजे. आपण मराठा आरक्षणाहून इकडे आलो तर परत एक आहे 27 सप्टेंबर 2016 शरद पवार डिमांडिंग मराठा रिझर्वेशन 2016ला लोकसत्ता लाईनला आलेलं आहे. हे आरक्षणाची राज्यभरात सुरू असलेले मराठा समाजाचे मोर्चे शांततेत सुरू आहेत. ही जमेची बाजू आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने इतर घटकांच्या मूलभूत अधिकारांना धक्का न लावता आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्यावा. परत तेच पवारांची. आता मुलाखतीमध्ये तुम्ही अजून काही प्रश्न विचारा, पण मी सारखं सांगतो, सारखं वाक्यात तेच येईल की शरद पवारांची आरक्षणाबद्दल भूमिका काय, तर शरद पवारांची आरक्षणाबद्दल भूमिका ही आहे SC ST OBC यांच्या मूलभूत हक्कांना कुठेही धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाला आरक्षण जेव्हा देण्यात येतं आहे तेव्हा क्रिमिलेअरची अट असावी, ही त्यांची मागणी आहे. ही स्पष्ट भूमिका आहे. आत्तापर्यंत आपण 3-4 मुलाखतीमध्ये पाहिलं, ह्याचे पुरावे पण मी मध्ये तुम्हाला दाखवणार आहेत. तर त्यामध्ये पवारसाहेब सांगतात. नंतर सकाळमध्ये 28 डिसेंबर 2018ला ते म्हणतात, न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याची अजून शंका वाटते. जसं फडणवीस सरकारच्या काळामध्ये मिळालेल्या आरक्षणाबद्दल पवारसाहेब बोलतात. न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याची अजून शंका वाटते. त्याचे कारण म्हणजे राज्यघटनेच्या अधिकाराची भूमिका नजरेसमोर न घेता मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला गेल्याचे कायदे तज्ज्ञांचे मत आहे. त्यांनी काही कायदे तज्ज्ञांशी विचारविनिमय केला, हे जे मराठा आरक्षण मिळालं याचं काय आहे, मग ते की हे टिकू शकेल की नाही ह्याबद्दल ते सांगतायत. सकाळला 28 डिसेंबर 2018ला ही त्यांची बातमी आलेली. त्याच्यानंतर मी आता दाखल्यासह सांगतो, बाकीची चर्चा तर चालूच राहील. परत ते म्हणतात, कोल्हापूरला त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत ते म्हणतात, घटना दुरुस्ती आवश्यक आहे. लोकसभेत माझा पक्ष छोटा आहे. राज्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा व यासाठी लागणारे संख्याबळ व विरोधकांचे नेतृत्व करण्याची मी जबाबदारी घेतो. मी विरोधी पक्षाच्या अन्य घटकांशी बोलू शकतो, हे इथे म्हणतात ते.
म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणासाठी लोकसभेमध्ये ते आवाज उचलण्यासाठी तयारी आहे. परत आणखीन एक कथा, सगळं आपलं मनाचं बोलण्यापेक्षा मी पुराव्यानिशी बोलण्यावरती जोर देतोय, कारण की कसं असतं काही संवेदनशील विषय जे असतात त्यावरती आपण बोललं पाहिजे. बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणतात, त्यांनी आपले विविध विषयावर मत व्यक्त केले. ते म्हणाले, न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याची अजूनही शंका वाटते. त्याचे कारण म्हणजे राज्यघटनेच्या अधिकाराची भूमिका नजरेसमोर न घेता मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला गेल्याचे कायदेतज्ञांचे मत आहे. आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला, मात्र तो न्यायालयात टिकला नाही. यावेळी आमची भूमिका ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेताना तो कोर्टात टिकेल असा निर्णय घ्यावा अशी होती. मात्र सरकारने जो निर्णय घेतला आहे त्या संदर्भात तज्ज्ञ वकिलांशी चर्चा केली असता त्यांच्या मते घटनेच्या कलम 342(अ) मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग करण्याची तरतूद आहे. या घटनेच्या तरतुदीमध्ये राष्ट्रपतींनी त्या राज्याच्या राज्यपालांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून प्रस्ताव मागून एखाद्या समाजाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या हे ठरवण्यासंबंधी नोटिफिकेशन काढण्याचा अधिकार आहे. परंतु फडणवीस सरकारने निर्णय घेताना राष्ट्रपतींनी असे नोटिफिकेशन काढलेले दिसत नाही. साहजिकच 342(अ) कलमानुसार जी घटनेप्रमाणे तरतूद आहे त्याची पूर्तता न करता मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयासंबंधी तज्ज्ञांनी शंका उपस्थित केल्या आहेत. न्यायालयीन क्षेत्रातील जाणकारांचे हे मत असल्याने ज्याप्रमाणे धनगर समाजाची सरकार फसवणूक करीत आहे तशीच फसवणूक मराठा आरक्षणाच्या बाबतीत झाल्याचे चित्र दिसते. हे त्यावेळेस सांगितलेलं आहे. पण सहज कोणी आरोप केला की हां पवार म्हणजे पवार साहेबांबद्दल एक न्यूनगंड फार लवकर तयार होतो आणि तो केला जातो. आणि ह्यात हा व्हिडिओ झाल्यावरही पवार साहेबांच्या भूमिका त्यांनी वेळोवेळी आपल्या प्रगट केलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत आणि सर्वसमावेशच निर्णय व्हावा असा त्यांनी त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही जर मागे बघितलं तर पवार साहेबांनी सर्वसमावेश राजकारण केलं. पण त्याचा दिंडोरा पिटणे किंवा ते दाखवणे किंवा प्रेझेंटेशन करणे कधी आलं नाही. मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामविस्तार ज्या वेळेस केला गेला तो त्यांच्यासाठी आत्मघातकी निर्णय म्हणू शकतो. त्यावेळेस पक्षातून प्रचंड विरोध होता, मराठा समाजातूनही फार मोठा विरोध होता. हे सगळं असतानाही जो निर्णय घ्यायचा होता त्यांनी त्यावेळेस घेतला की नाही? बरोबर. महिला आरक्षण असो, राजकारणामध्ये त्यांची टक्केवारी असो किंवा आपण म्हणू संरक्षण विभागामध्ये महिलांचा प्रवेश असो, असे काही उल्लेखनीय आहेत की जे निर्णय आहेत तेही पवारसाहेबांचे, ते तरी लवकर लोकांना कळू दिले का त्यांनी? किंवा आपण बघू मगरपट्टा असो किंवा तो एक मोठा प्रोजेक्ट आहे, मला नाव नाही आठवत, पुण्याजवळ त्यांनी तो प्रोजेक्ट नाही का शहर वसवलं ते हां लवासा. मग लवासावरून हे आरोप झाले. लवासाही समजून एक दिवस आपण लवासावर व्हिडिओ बनवूयात. म्हणजे सगळ्या भूमिका तरी थोडक्यात सांगतो. लवासाबद्दलही पवारसाहेब काय म्हटले होते की इंग्रजांनी काही शहरं वसवलीत, काही प्रेक्षणीय शहर तयार केलीत जी आपल्याच देशात होती, आपल्याला माहीत नव्हती. ती ठिकाणं इंग्रजांमुळे पुढे आली. त्यानंतर असं नवीन ठिकाण कुठं आलं? मग हे लवासा काय, जे धरणातील डोंगराची अशी उतार असलेली जमीन आहे, ती फार सुपीक जमीन असते का? पडीतच असते, तिचा फारसा उपयोग नसतो. त्या जमिनीला एक शहर म्हणून त्यांनी उभं केलं. त्या जमिनीच्या मालकांना त्याचा मोबदला मिळाला नाही का? त्याचा त्यांना फायदा झाला नाही का? पुण्यामध्ये मगरपट्टा आपण ऐकतो, मगरपट्ट्यामध्ये किती शेतकऱ्यांचा फायदा झाला? चालेल. पवारसाहेबांवर वेगवेगळे आरोप होत असतात, तसाच हा मराठा आरक्षणासंदर्भाचा जो आरोप होता या विषयावर आज आपण चर्चा केली. त्या संदर्भात अमोल भट सरांनी पुराव्यानिशी शरद पवार यांची बाजू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पवारसाहेब नेमकं आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. असे संबंधित व्हिडिओ आपण या चॅनलवरती पुढेसुद्धा घेऊन येणार आहोत. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पवारसाहेबांच्या या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.